नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर वय वर्ष 3 ते 6 या वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्राच्या नोंदणीबाबत आज दिनांक म्हणजे काल 24 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला हा सर्वात महत्त्वपूर्ण असा GR आहे। या GR बद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता कालच्या घडीला म्हणजे 24 तारखेला हा जो निर्गमित करण्यात आलेला GR आहे म्हणजेच पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्राच्या नोंदणीबाबत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही GR पाहू शकता। GR तुमच्या समोर आहे। वय वर्ष 3 ते 6 या वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्राच्या नोंदणीबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक आहे 24 एप्रिल 2025। बघा काय आहे एकूण शासन परिपत्रक आपण या ठिकाणी पाहणार आहोत। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसार 5+3+3+4 या आकृतिबंधातील पहिली 5 वर्ष म्हणजे पूर्व प्राथमिक शाळेची 3 वर्ष वयोगट 3 ते 6 व इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी वयोगट 6 ते 8 यांचा समावेश आहे। या 5 वर्षाच्या टप्प्याला पायाभूत स्तर असे संबोधण्यात आले आहे। राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर म्हणजे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फाउंडेशन स्टेज NCFFS या केंद्र शासनाने तयार केला असून त्यावर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर म्हणजे स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क फाउंडेशन स्टेज म्हणजे SCFFS या राज्याने तयार केला आहे। दुसरं शासन परिपत्रक काय सांगतोय बघा। राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये पुढील ध्येय स्पष्टपणे मांडण्यात आले आहे। वय वर्ष 3 ते 8 वयोगटातील प्रत्येक बालकाला लवकरात लवकर मोफत सुरक्षित गुणवत्तापूर्ण आणि वैकल्पिकदृष्ट्या सुयोग्य वातावरण मिळवून देणारे प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण सहज उपलब्ध करून देणे। तिसरं शासन परिपत्रक काय सांगतोय बघा। सद्यस्थितीत वय वर्ष 3 ते 6 वयोगटातील बालकांना अंगणवाड्या बालवाड्या शाळेला जोडून पूर्व प्राथमिक वर्ग व खाजगी पूर्व प्राथमिक वर्ग यामधून शिक्षण दिले जाते। शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बालवाड्या व अंगणवाड्या यांची नोंदणी व माहिती महिला व बालविकास विभाग यांच्याकडे उपलब्ध आहे। तथापि खाजगी पूर्व प्राथमिक वर्गाची अधिकृत माहिती सद्यस्थितीमध्ये शासनाकडे उपलब्ध नाही। वयोगट 3 ते 6 साठी पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खाजगी केंद्रांची ही माहिती एकत्रित या ठिकाणी स्वरूपात राज्य स्तरावर जिल्हा स्तरावर तसेच पालकांनाही उपलब्ध असणे आवश्यक आहे। यासाठी वयोगट 3 ते 6 यांना शिक्षण देणारे केंद्र म्हणजे प्री स्कूल नर्सरी ज्युनियर KG सिनियर KG पूर्व प्राथमिक वर्ग अशा कोणत्याही नावाने सुरू असलेल्या वयोगट 3 ते 6 मधील विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्राची नोंदणी करण्यासाठी प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल हे शासनाकडून सुरू करण्यात आले आहे। यामध्ये 3 ते 6 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्राची सर्वसाधारण माहिती व्यवस्थापनाची माहिती विद्यार्थी संख्या भौतिक सुविधा कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी माहिती यांची नोंद पोर्टलवर करावयाची आहे। चौथं आहे परिपत्रक शासन परिपत्रक पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्राच्या नोंदणीची सुविधा education.maharashtra.government.in या संकेतस्थळावर वेब लिंक्समध्ये उपलब्ध असलेल्या फ्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल ECCE या टॅबवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्यामुळे 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांनी या पोर्टलवर पुढील 7 दिवसाच्या आत नोंदणी करणे हे बंधनकारक करण्यात येत आहे। शिक्षण संचालक प्राथमिक यांनी या संदर्भातील कार्यपूर्ती अहवाल शासनास सादर करावा। सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आणि हा जो शासन परिपत्रक आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे।
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तुषार महाजन, उपसचिव, महाराष्ट्र शासन. बघा, प्रत देखील तुम्ही पाहू शकता. एकूणच 30 प्रत आहेत. आत्ताच या ठिकाणी पाहिल्याप्रमाणे वय वर्ष 3 ते 6 या वयोगटातील बालकं जे आहेत त्या बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्राच्या नोंदणीबाबत कालच्या घडीला म्हणजे दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला हा जो महत्त्वाचा शासन निर्णय काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.